तर ती स्टोरी काय तुम्हाला सांगतो. त्या स्टोरीचे वेगवेगळ्या अँगलनी 2-3 पार्ट्स बनतील का मे बी. सगळेजण आपल्या आपल्या अँगलनी विचार करू शकतात या गोष्टीचा. पण त्या मॅडम मला ज्या भेटल्या, तर सकाळी मी ड्युटीला चाललेलो, तर त्या मॅडम आल्या, बसल्या गाडीमध्ये. त्यांचं लक्ष्मीपूजन चालू होतं. त्या जपमाळ घेऊन आलेल्या, त्यांची पूजा चालू होती. ते पूजा करत असताना माझ्याशी बोलत पण होते. त्यांची पूजा झाल्यानंतर मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. तर त्या साधारणतः 60-65च्या वयाच्या असतील मे बी. आता एक्झॅक्ट मला माहीत नाही, पण असतील 65च्या असतील. तर त्यांनी मला सांगितलं, त्यांचा जो मालक आहे, मालक म्हणण्यापेक्षा त्यांना ज्यांनी दत्तक घेतलेला आहे, हा, तो व्यक्ती खूप पैसेवाला आहे, खूप पैसा कमवतो. आणि त्यांनी त्या आजी आजोबांना, म्हणजे दोन्ही नवरा बायकोंना दत्तक घेतलेलं आहे. का तर त्याच्या मुलाला सांभाळायसाठी. म्हणजे आजी आजोबा पण पैशानी विकत घेता येतात, हे मला म्हणजे असं पिक्चर मध्ये किंवा असं बघतो आपण एक एक स्टोरी. पण हे मला आता समजलं की खरोखर पण होतं, म्हणजे खरोखर आहे. की तो त्यांना दर महिन्याला 30,000 रुपये, दोघांचे 15-15 हजार रुपये, असे 30,000 रुपये त्यांना देतो. आणि त्यांचं जेवण, खाणं आणि राहणं सगळं तो बघतो. त्याची 2 ठिकाणी घरं आहेत, ठाण्यामध्ये आहेत, परत वर्सोवाला एक घर आहे. आणि हे मी त्यांचं नाव सांगू शकत नाही, सॉरी. तर असं आहे की मुलं सांभाळायला आपण एखादी व्यक्ती कामाला ठेवतो, हे तर ऐकिवात होतं. पण कायमस्वरूपी मुलांवरती संस्कार व्हावेत किंवा मुलं बाबा त्यांच्या मायाखाली वाढावेत म्हणून आजी आजोबा दत्तक घेणे, ही पद्धत पण मी बघितली बाबा आता त्यांच्याकडनं, असं मला समजलं. आता पुढे मी सांगेन अजून काहीतरी तुम्हाला ह्याच्यामध्ये काय आहे ते.